बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। पंचगंगा नदीचा प्रदूषणाचा स्तर कमी झाला असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार पंचगंगा आता साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत आली आहे। मात्र अजूनही कुरुंदवाड येथील गणपती घाट, इचलकरंजी परिसरातील शिरदवाड जवळ पंचगंगेचं प्रदूषण जास्त आहे। मात्र 2015 ते 2025 पर्यंत राबवलेल्या कृती कार्यक्रमामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाची तीव्रता कमी झाली आहे। राज्यातील 54 नद्या प्रदूषित असल्याचा अहवाल सप्टेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालाय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार राज्यातील नीरा नदी मध्यम प्रदूषित प्रकारात आहे, तर कोयना, कृष्णा आणि वेण्णा नदी सर्वसाधारण प्रदूषित गटात आहे, तर उमरमोडी आणि पंचगंगा नदी साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत आहेत। कधी काळी पंचगंगा देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या मध्ये गणली जायची, पण 2015 ते 2025 या 10 वर्षात नदी प्रदूषण रोखण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबवून प्रयत्न झाले, त्याला यश आलं असून पंचगंगा नदीचं प्रदूषण तुलनेनं कमी झालंय। देशातील नद्यांचं प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम राबवला जातो। पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण किती आहे यावर पाण्याचं प्रदूषण ठरवलं जातं। त्यासाठी नद्यांमधील पाण्याचे नमुने गोळा करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते। त्यानुसार नद्यांचा प्रदूषित पट्टा ठरवला जातो। धोकादायक प्रदूषित, अत्याधिक प्रदूषित, मध्यम प्रदूषित, सर्वसाधारण प्रदूषित आणि साधारण प्रदूषित असे त्याचे प्राधान्यक्रम आहेत। दुसरीकडे पंचगंगा साधारण प्रदूषित गटात आली असली तरी कुरुंदवाडमधील गणपती घाटावर कृष्णा नदी सर्वसाधारण प्रदूषित गटात आहे, तर इचलकरंजी परिसरातील शिरदवाड इथं MIDCतील सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्यानं ही जागा साधारण प्रदूषित यादीत आली आहे। नदी प्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करणं आणि प्रदूषणाला हातभार लागेल अशी कृती न करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। त्यामुळे यापुढेही पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी उद्योजक, कारखानदार, नागरिक, पशुपालक, शेतकरी अशा सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी केलंय।